31 अगस्त 2024 शनिवार के रोज भव्य और तेजोमय उत्सव कृतार्थ जीवन का अमृत महोत्सव 75वां जन्मदिन परभनी शहर के महाराष्ट्र भर में मशहूर उद्योगपति कॉन्ट्रैक्टर अरुण मराठे और बाबा इनका 75वां जन्मदिन जोर शोर और हर्ष उल्लास से मनाया गया। परभनी शहर के विद्यापीठ रोड अक्षता मंगल कार्यालय में अरुण मराठे इनके 75 साल पूरे होने पर अमृत महोत्सव के तौर पर मनाया गया, जिसमें महिलाओं को साड़ियां, सिलाई मशीन, स्कूल के विद्यार्थियों को स्कूल बैग, साथ ही महिलाओं के प्रमाण पत्र, ट्रॉफी देकर मान्यवरों को और परभनी शहर के महानगर पालिका के स्वच्छता कर्मचारियों को सम्मान पत्र, ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। आप इस वीडियो में नज़ारा देख सकते हैं। महाराष्ट्र भर से नामचीन हस्तियां, बिजनेसमैन, ऑफिसर, डॉक्टर, टीचर्स, एडवोकेट, कॉन्ट्रैक्टर, सामाजिक कार्यकर्ता, सभी समाज के आए हुए मेहमानों ने मुबारकबाद दी। साथ ही गुलदस्ते देकर हार शाल डालकर सत्कार किया। अरुण मराठे इनकी ओर से भी सत्कार सम्मान किया गया। मेहमानों के लिए खाने का भी इंतजाम किया गया था। इस कार्यक्रम में सभी समाज के अरुण मराठे, इनके चाहने वाले लोग, मित्र परिवार, विविध संस्था चालक मौजूद रहे। साथ ही इस कार्यक्रम में मंच पर आए हुए मेहमान खासदार डॉक्टर फौजिया तहसीन खान, हिंगोली के माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील, भाजपा के ज्येष्ठ नेते विजयराव वरपुड़कर, दिनेश परसावत उर्फ डीपी बॉस, एडवोकेट अशोक जी सोनी, ज्येष्ठ विशेषज्ञ परभनी, आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, लोक पुकार न्यूज के संपादक सैयद अयूब, परभनी आज तक के संपादक सैयद अखिल, पवन भाऊ निकम, तुषार मराठे, इन्हीं के साथ 3 पीढ़ी परिवार के सदस्य मौजूद रहे। अरुण मराठे उर्फ बाबासाहेब मराठे व बाबा मराठ्यांवरती प्रेम करणारे आप्त स्वकीय मित्र परभणीकर, मित्र हो, आज आपण बाबांच्या अमृत महोत्सवी 75व्या वर्षाच्या कार्यक्रमाकरता आपण इथे उपस्थित झालेलो आहोत। बाबा माझे तसे वही, तुषारला माझी कन्या दिलेली आहे। आम्ही दोघं खानदेशी, बाबा अंबळे तालुक्याचे व मी भडगाव तालुक्याचा। विवाहापूर्वी आम्ही तसे जवळचे नातेवाईक होतो। 20 वर्षाचा बाबांचा जर मी अनुभव बघितला, मला काही कल्पना नव्हती की मला स्टेजवर नेऊन बसवतील म्हणून। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मंच आणि आपलं सगळ्यांचं ज्यांचा जीव मराठे साहेबांमध्ये असे आपण सर्व आता पहिल्या सुरुवातीला वगैरे बोलून गेले, त्याच्यामुळे मला जास्त बोलण्याचं काही कारण राहिले नाही। पण माझं एक वैयक्तिक मत आहे, मराठे साहेबाचं नाव आहे आडनाव। विशेष आनंद वाटतो की आयुष्यामध्ये आपण काय कमाई केलेली आहे आणि जेव्हा आपण त्यांची जीवन संग्रही क्लिप पाहत होतो, तर ते क्लिप पाहतानाच आपल्याला त्यांचं कर्तृत्व, त्यांनी केलेलं कार्य, जरी जन्मभूमी त्यांची खानदेशामधली, परंतु कर्मभूमी परभणी, आणि परभणीमध्ये आल्यानंतर सुमारे 40, 45, 50 वर्षापूर्वीपासून मी त्यांना ओळखतो। अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की 50 वर्षापूर्वी जे बाबांना पाहिलं ते बाबा आणि आता चित्रफितीमध्ये आणि स्टेजवर बाबांना पाहत असताना अरुणजी मराठे साहेब, ज्यांना आपण आदराने लाडाने
बाबा म्हणतो संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या 75व्या वर्षानिमित्त अमृत महोत्सव वर्ष म्हणून संपूर्ण वर्ष आपण साजरा करणार आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व परभणीतील मानांकित लोक, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि समाजामध्ये त्यांच्या मुखातून, त्यांच्या आजूबाजूच्या फ्रेंड सर्कलमधून त्यांनी केलेलं कष्ट, त्यांच्यामध्ये असलेली जिद्द, त्यांच्यामध्ये असलेली या वयाची टेक्नॉलॉजी, मग साखर कारखान्याची टेक्नॉलॉजी असेल, इतर क्षेत्रामध्ये आजही त्यांचा असलेला अभ्यासू व्यक्तिमत्व की व्यापार कसा केला पाहिजे, व्यापाराबरोबर समाजकारणही कसं केलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं स्वार्थ न ठेवता समाजासाठी सातत्यानं झडणारा हा युवक म्हणलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून आज आमचा भरगतचा कार्यक्रम असताना सुद्धा आमचे विरोधी पक्ष नेते आणि मराठवाड्याचे नेते आमचे अंबादास दानवे साहेब आले असताना नंतर मला मोह आवरला नाही, मी बाबाला एकदा येऊन भेटून जाणार. म्हणून आज सगळ्या कार्यक्रम सोडून आम्ही अर्धवट इथं आलेलो आहोत. शेवटी बाबाकडे बघितल्यानंतर एक स्फूर्ती जागृत होती की समाज परभणीला सुरू होतं त्यावेळेस या ठिकाणी बाबा तिकडून परभणीला राहायला आले. माझे वडील बाबूरावजी पाटील गोरेगावकर यांच्यासोबत बाबा हमेशा बसायचे आणि तेव्हापासून मी बाबाला या ठिकाणी पाहतो. बाबा एक सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारं व्यक्तिमत्व, राजकीयच नाही तर सामाजिक क्षेत्रासाठी विविध क्षेत्रामध्ये सगळ्यात अग्रेसर राहणारं व्यक्तिमत्व म्हणून मी बाबाला लहानपणापासून त्या ठिकाणी पाहत आलेलो आहे. आणि बाबांचं या ठिकाणी आता 75वा वाढदिवस आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा झालेला आहे. इथे ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देव असे ईश्वरचे मी प्रार्थना करतो आणि बाबांना पुढील त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो अशी शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द सांगतो. सर्व सन्माननीय बंधू व भगिनींनो, मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या पक्षातर्फे मी अरुण मराठे साहेबांच्या साठी खूप खूप शुभेच्छा देते. त्यांना उदंड आयुष्य लाभो. आपल्याला यासारख्या माणसाची खास करून परभणीमध्ये खूप गरज आहे. कारण मी अनेक वर्षापासून बघते मराठे साहेब सामाजिक कामामध्ये समोर न येतात, म्हणजे काही क्रेडिट न घेता ते संपूर्णपणे सामाजिक कामामध्ये राहतात आणि कुठलाही त्यांना याच्यासाठी मला काय पाहिजे आहे, मला एक लोकांनी माझी प्रशंसा करावी या पद्धतीची काय भावना त्यांची नसते. आणि अशा लोकांच्या साठी आपण सर्वांनी हे मनात ठेवलं पाहिजे की यासारखे माणूस जे असतात ते समाजासाठी खूप उपयोगी असतात. त्यांना आपण खूप त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे. आणि आज मला आनंद आहे की त्यांच्यासाठी आज या पद्धतीचा आपण कार्यक्रम ठेवला. त्यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहात. मला इथे बसता येत नसेल कारण मी आज पुण्याला मला जायचं आहे, तिकडे महत्त्वाचा कार्यक्रम आहे म्हणून मला बसता येत नाही आहे. पण माझी संपूर्ण भावना या कार्यक्रमामध्ये आहे. विथ फुल सेंटिमेंट मी अरुण मराठे साहेबांना शुभेच्छा देते. त्यांना खूप खूप सगळ्यांचा स्नेह मिळावा अशी माझी प्रार्थना आहे. हेच सांगते आणि आपली रजा देते. कौशल्य हा प्रत्यय आत्मसात करून सर्वोत्तम होण्याचे भाग्य आपणास लाभले. मैत्र ही संकल्पना किती समर्पक असू शकते याची प्रचिती आपण सिद्ध केली. खानदेशचा परिमळ परभणीत गंधित करीत असताना नात्या गोत्याचे भान आपण सदैव जोपासीत आला. विशाल समुद्र ऋतुजा, विनम्र, दाता, भ्राता, प्रेमळ, मित्र या सर्व भूमिका यशस्वीपणे कृतीत व्यक्त करण्याचा आपला स्थायी भाव आम्हा सदैव विस्मरित करीत असतो. हे सन्मानपत्र म्हणजे आपल्या आयुष्यातील एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा। दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभणी
शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA-44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी। मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए। हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं। रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके। इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है। आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा। हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मोरूम 2। अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं। गार्डन कितना शानदार बनाया गया। इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी। हवा के लिए 2 पेड़। हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं। मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है। साथ ही स्काईलाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है। ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है। कलेक्टर NA-44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है। इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है, जिसमें एक ही साइज 22 बाय 40 के 71 प्लॉट निकाले गए, जिसकी कीमत 13,50,000 रुपए रखी गई है इफ्तेखार पार्क की। और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है। इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके। इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए। आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें। जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल